तर पुण्यातली इंजिनियर विवाहिता दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकडकर कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या। यावेळी दीप्तीच्या कुटुंबातील महिला संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। साकडकरांवर या महिलांनी रोष व्यक्त केला। हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर कायद्यात काय बदल केले, कायद्यामध्ये बदल केले असते तर ही वेळ आली नसती असा सवाल या महिलांनी केला। करायचा नाहीये, पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासाठी याच्यात ओढली गेली। दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले। तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही? तुम्ही काय कायदे केलेले? तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं, वाईट आम्हालाही वाटलं होतं। प्रत्येक घराघरात वैष्णवीच्या प्रकरणाच्या वेळेस वाईट वाटलं होतं, पण त्याच्यावर तुम्ही कायद्यात काय बदल केला की आज आमची मुलगी काही शिक्षा जर चांगली झाली ना तर कुणीही हिंमत करणार नाही की एखाद्या मुलीला आणि तिची माझं कोणी नाहीये इतकं टॉर्चर केलं जातं। हे का केलं जातं? आणि त्यांना शिक्षा नाहीये चांगली शिक्षा आणि प्रतिष्ठित मगर फॅमिली पुढे कमी नाहीये त्यांच्या मूल म्हणजे तो पती आणि सासू यांना अटक केली। त्यांना 31 तारखेपर्यंतची PC लागू झालेली आहे। अजून 2 आरोपी फरार आहेत, पण ते आज उद्या 2 दिवसामध्ये निश्चितपणाने विशेष पथकाच्या माध्यमातून सोडून कळू। दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी मी मगर कुटुंबियांची भेट घ्यायला आले। यामध्ये आमची मेडिकल टीमसुद्धा उपस्थित राहिलेली आहे, त्यांनाही आवर्जून यासाठी बोलवलं। खऱ्या अर्थानं PCPNDT ॲक्टच्या प्रोसेसनुसार गर्भनिधन चाचणी करणं कायद्याने गुन्हा आहे, आणि तरीसुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर तिचं ॲबॉर्शन केलं जातं। तर हे ॲबॉर्शन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं, कोणत्या क्लिनिकमध्ये झालं, कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू झालं, यामध्ये कोणत्या डॉक्टरांची लिंक आहे, याची तातडीने कारवाई करायच्या सूचना ह्या पोलीस असेल आणि मेडिकल विभाग त्या सगळ्यांना दिलेली आहे।